तर भाजप युवा मोर्चाचं हे नाना पटोले यांच्या विरोधातलं आंदोलन आपण पाहतोय। अकोल्यामध्ये नाना पटोले हे संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। त्यावेळी त्यांच्या पायाला चिखल लागलेला होता आणि त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतले आणि या संपूर्ण प्रकारानंतर आता भाजप नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक बनला आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाजपने ही जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याकडून आपले पाय धुतले, त्याचा एक व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झालेला होता। मात्र कार्यकर्त्याने केवळ आपल्या पायावर पाणी ओतलं आणि आपण स्वतःच पाय धुतल्याचं नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे। मात्र असं असलं तरी भाजप मात्र आता नाना पटोले यांच्या विरोधामध्ये आक्रमक आहे। भाजप युवा मोर्चा राज्यभरामध्ये ठिकठिकाणी नाना पटोले यांच्या विरोधामध्ये चिखल लगाव आंदोलन आज करणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की भाजप कार्यकर्ते नाना पटोले यांच्या विरोधामध्ये आता चांगलेच आक्रमक बनले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी नाना पटोले मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी केल्या जात आहे। आणि एकूणच काल अकोला येथे नाना पटोले यांनी आपले पाय एका कार्यकर्त्यांकडून धुवून घेतल्याच्या विरोधात हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचं आज महाराष्ट्रभर आंदोलन आहे आणि या ठिकाणी जे आहे ते नागपुरात सुद्धा आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। एकीकडे नाना पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त आहे, कारण की तीव्र भावना जी आहे ते या ठिकाणी आहे आणि हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी। हे बघा या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहे त्या आक्रमक आहे या ठिकाणी। मॅडम काय सांगणार, कशासाठी तुम्ही हे आंदोलन? हे जे नाना पटोलेंनी जे कृत्य केलंय त्यांना जे वाटतंय की ही गुलामगिरी जे त्यांनी एक चित्र आपल्या समाजाच्या समोर ठेवलंय, त्यामुळे आम्ही नाना पटोलेंचा निषेध करतो। 13 खासदार काही निवडून आले, त्यांच्या डोक्यात मला वाटतं हवा चढलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचे हे कृत्य जे आहे गुलामगिरीची जी त्यांची वृत्ती आहे, सावकारीची त्यांची वृत्ती आहे, त्या वृत्तीचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतोय। आपण बघू शकतो नाना पटोले यांचा धिक्कार करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे, आक्रमक आहे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी। हे दृश्य है बघा या ठिकाणी फलक घेऊन आलेले आहे। मॅडम काय सांगणार? ये जो कल हुआ है ये अपने आप में एक कार्यकर्ता का अपमान है। हम बड़े नेता इसलिए नहीं होते कि किसी से अपने चरणों को धुलाएं, चरण धुलाना भगवान के और गुरु के होते हैं, तो ये हम लोग भारतीय जनता पार्टी वाले इसको कभी सहन नहीं करेंगे। नक्कीच आपण बघू शकतो नाना पटोले हायच्या घोषणा ज्या आहे त्या या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे। नक्की या ठिकाणी नागपुरातील व्हेरायटी चौक जो आहे, नागपुरातील रहाटे कॉलनी चौक आहे त्या परिसरात ही गुलामगिरी आम्ही सहन करणार नाही। आम्ही कोणाचेही पाय धुवून घेणार नाही, बिलकुल गुलामगिरी सहन करणार नाही। हे नाना पटोलेंना शोभलं नाहीये, त्यामुळे त्यांनी काय करायचं ते ठरवावं। आम्हाला ही गुलामगिरी बिलकुल सहन नाही होते। तर नागपुरात देखील आपण पाहतोय भाजप कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत। तर तिकडे नाशिकमध्ये देखील आता नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला जातोय। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेले। चंदन, नाशिकमध्ये देखील आता भाजप कार्यकर्ते पटोले विरोधात आक्रमक बनले आहेत। आपण बघतोय नाशिकमध्ये देखील भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते नाना पटोले यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात आहेत आणि त्यासोबतच आंदोलक जे आहेत ते नाना पटोले यांच्या जाहीर माफीची देखील मागणी करतायत। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आपण बघतोय की आंदोलन सुरू आहे आणि हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ज्या पद्धतीचं एकूणच कृत्य नाना पटोले यांच्याकडनं झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जाहीर माफी मागावी अशा पद्धतीची मागणी देखील होती आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार सीमाताई आपल्यासोबत आहेत। ताई, काय मागणी? काल कार्यकर्त्याकडून चिखलाचे पाय धुवून घेणं हे अतिशय खालच्या पातळीची
गोष्ट नाना पटोलेंनी केलेली आहे. कायम काहीतरी विचित्र स्टेटमेंट देणार यासाठी नाना पटोले प्रसिद्ध आहेत आणि आज त्यांनी कृतीच अशी केली आहे की पूर्ण महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे आणि त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. ते भाजपचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. नाना पटोले यांच्या पोस्टरला या ठिकाणी चपला जोड्या मारले जात आहेत आणि त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकमध्ये आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं आहे. महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या वतीनं नाना पटोले यांच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात असल्याचं बघायला मिळतंय. नक्कीच चंदन, तुम्ही आपल्यासोबत राहात. तर नागपूर आणि नाशिक अशा दोन्ही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनलेत. नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारले जात आहेत, जोरदार घोषणाबाजी केली जाते. नक्कीच आपण तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. नागपूरमध्ये देखील पटोले यांच्या विरोधामध्ये भाजपनं आता जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे. तर तिकडे नाशिकमध्ये देखील सीमा हिरे यांच्या नेतृत्वामध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक बनलेत. नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय. अकोल्यामध्ये संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान नाना पटोले यांचे पाय चिखलानं माखलेले होते. ते पाय त्यांनी कार्यकर्त्यांकडून धुवून घेतले असा आरोप भाजपनं केलेला आहे. नाना पटोलेंचा पाय धुतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं हे जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. पोलीस जे आहे ते विशेष काळजी घेत आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. हे बघा, हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहे, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत. नाना पटोले यांचा निषेध नेमका काय व्यक्त केला जातोय, तर नाना पटोले यांनी अकोल्यामध्ये संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान आपले चिखलानं माखलेले पाय एका कार्यकर्त्यांकडून धुवून घेतलेले आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना नाना पटोले यांनी सांगितलं की मी स्वतः पाय धुतले, कार्यकर्त्यानं फक्त माझ्या पायावर पाणी ओतलं. मात्र हा संपूर्ण व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर भाजप पटोले यांच्या विरोधामध्ये चांगलीच आक्रमक बनली आहे. नागपूर पाठोपाठ नाशिकमध्ये देखील पटोले यांच्या विरोधामध्ये हे जोरदार आंदोलन केलं जात आहे. नाशिकमध्ये आपण पाहतोय की नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केल्यानंतर त्यांची प्रतिमा देखील आता या ठिकाणी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर नागपुरात देखील नाना पटोले यांच्या विरोधामध्ये हे जोरदार आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. पाय धुवून घेतले, पाय चोळून घेतले. आता 12-14 सीट आले, एवढा माज एक हम तुम्हारे साथ हैं, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।